युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या. भैया, तुम्ही राजीनामा दिला, नेमकं काय कारण आहे या सगळ्यामध्ये? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. गेले 3 पिढ्या झाले भारतीय जनता पार्टीमध्ये आमचं कुटुंब प्रामाणिक निस्वार्थपणे काम करत आहे. काही वैयक्तिक कारणामुळे मी माझ्या सदस्याचा राजीनामा देतोय, कारण माझे घरगुती आता काही कार्यक्रम आहेत. त्यामुळे मी पक्ष संघटना वाढवण्यात माझं योगदान त्या प्रमाणात राहणार नाही, त्यासाठी मी हा राजीनामा देत आहे. नेमकं राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला कोणी संपर्क साधला, तुमच्याशी कोणी बोललं? मला भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय शेखरजी वडणे साहेबांनीही मला समक्ष येऊन भेटले. त्यांनी फोन केला. ते म्हणले की आपण पुनर्विचार करावा आणि आपण भारतीय जनता पार्टीमध्येच राहून काम करावं. त्यासाठी त्यांनी मला कालही फोन आला होता. परंतु आता मला वैयक्तिक घरात लग्न कार्य असल्यामुळे मी ते काम सध्या मी थांबवत आहे. आता पुढं काय, तुमचं काय पुढं असणार आहे? पुढं मला जेव्हा मी पक्षाचा राजीनामा दिला तेव्हा मला शिंदे गटांकडूनही माननीय श्रीकांतजी शिंदेच्या कडून किंवा एकनाथजी शिंदेच्या एकूण शिवसेनेकडून मला बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांचे संपर्क झाला, त्यांच्याशी चर्चा झाला. माननीय अजितदादांच्या गटाकडून दौंडमध्ये बऱ्याच जणांनी संपर्क केला. दादांचाही फोन येऊन गेला होता, त्यांच्याशी संपर्क झालाय. अजून तशी काही मी भूमिका घेतलेली नाहीये, परंतु अजून तरी तसा काय विचार केलेला नाही. परंतु पुढच्या भविष्य काळात नगरपालिका असो किंवा काय असो याच्यासाठी काय भूमिका घ्यायची अजून मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय घेणार आहे. पण तुर्तास तरी मी थांबलेलो आहे. पण या सगळ्यामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुका समोर आल्या, डोळ्यासमोर, तुम्ही अचानक असा निर्णय घेतला, त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये आता दौंडचं राजकारण वेगळ्या पद्धतीने जाईल. निश्चितच दौंडच्या राजकारणामध्ये वेगळा अँगल तर होईलच, परंतु तो सकारात्मक होईल. मी माझं दौंड शहर आणि दौंड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त आपले तरुण विद्यार्थी असो, तरुण बांधव असतील किंवा भगिनी असतील यांना, किंवा दौंड शहरातील प्रॉपर व्यापारी जे असतील यांचा व्यापार वाढवण्यासाठी जास्तीत जास्त कसा प्रयत्न करता येईल हा मी प्रयत्न आता इथून पुढे अजून ताकदीने करणार आहे. आपल्यासोबत अजून किती कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलाय? आता मागच्या कालपासून आतापर्यंत जवळपास 20 जणांनी माझ्याकडे राजीनामा सोपत केलेला आहे. माझ्याकडे म्हणण्यापेक्षा माननीय जिल्हाध्यक्षाकडे पाठवलेला आहे आणि पुढेही भविष्यात अजून बरेच जण आहेत की ते मोठ्या प्रमाणात राजीनामे येणार आहेत.